मागच्या सामन्यामध्ये चैतन्य याची सुद्धा सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी 3 षटकार 2 चौकार या ठिकाणी चैतन्याने काढले. पहिला षटक घेऊन तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतोय शिवकुमार. अनुभवी असे फलंदाज फ्रेंड सर्कल संघाचे आणि तेवढंच तगडं आव्हान तुषार यांचं. पाहूया आपली गोलंदाजी कशा प्रकारे सिद्ध करतायत या ठिकाणी. पहिला चेंडू तुषार याचा सामना करतोय शिवकुमार आणि चांगला सन्मान दिला या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय. स्कोर बोर्ड काही हालत नाही या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू तुषार याचा. 4 षटकांचा मर्यादित सामना शिवान स्पोर्ट विरुद्ध फ्रेंड सर्कल. दुसरा चेंडू सामना करतील शिवकुमार आणि उंच डोलावलेला चेंडू आणि मला वाटतं हा सीमारेषा पार. 6 धावा. 6 धावानं संघाचं खातं खोलते या ठिकाणी. दुसऱ्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा आणि अतिशय अनुभवी असे फलंदाज शिवकुमार. सुंदर अशी फलंदाजी आणि उत्कृष्ट असा षटकार. तिसरा चेंडू तुषार याचा सामना करतील शिवकुमार. चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळून काढलाय चेंडू आणि एका धावेने समाधान मानतायत. 7 धाव संख्या होते. चौथा चेंडू सामना करतील परेश. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव असा चेंडू जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या पोचते 7 वर. 5वा चेंडू सामना करतील परेश. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि मला वाटतं हा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी. 11 धावा या ठिकाणी होत आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये फ्रेंड सर्कल संघाच्या अनुभवी असे फलंदाज शिवकुमार आणि परेश. क्रिकेट प्रेमी लीग 2026 आणि दुसरा सामना प्रगतीपथावर. फलंदाजीसाठी फ्रेंड सर्कल संघाकडून परेश. 6व्या चेंडूवर उंच डोलावलेला हा आणि हा षटकार आणि चौकाराची चांगली आतषबाजी होते आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी राजेश याच्याकडून पण हा षटकार. धावसंख्या पोचते 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 17. शिवकुमार वैयक्तिक 7 धावा आणि परेश वैयक्तिक 10 धावावर खेळतायत. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय फार्मागोडी ग्राउंडवर. स्वप्नील बॉलर नेम रे. स्वप्नील इकडे बॉलर नेम. हा सूरज सर ने
तर आणि कोणतरी सूरज कुठली युट्यूबची मी मोबाईल नाही माझ्याकडे दुसरं षटक घेऊन सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करतील शिवकुमार. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानायला लागते. धावसंख्या पोचते 18. चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन होते शिवकुमार यांच्याकडून. अनुभवाचा आपल्या कारकिर्दीतील अनुभवाचा या ठिकाणी फायदा होतोय फ्रेंड सर्कल संघाला. आणि दुसरा चेंडू सूरज याचा सामना करतील परेश आणि हा वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 19. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 19 बिनबाद. दुसरा चेंडू सामना करतील परेश. चांगला खेळून काढला या ठिकाणी चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्याकडून. सुनील एक नावाजलेले खेळाडू, संघाचे कर्णधार आणि क्रिकेट वेडे असे खेळाडू या ठिकाणी म्हणावा लागेल सुनील यांना. आणि चांगले क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन. पुढील चेंडू सूरज याचा सामना करतील परेश. या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या मिळते या ठिकाणी आणि धावसंख्या पोचते 23. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 23. पुढचा चेंडू सूरज याचा सामना करतील परेश आणि उंच डोलावलेला हा चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी स्वप्नील याच्याकडनं. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पहिला धक्का बसतोय परेश यांच्या रूपाने फ्रेंड सर्कल संघाला. वैयक्तिक तेवीस धावा. एक बाद 23. सूरज याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या पोचते 23. पुढचा चेंडू परेश याचा सामना करतील दुर्गा आणि ऑन साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या पोचते 24. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सामना करतील शिवकुमार. सुंदर असा टोलावलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागते आणि एवढंच थोडंसं मिसफिल्ड आणि 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 3 अतिरिक्त धावा मिळत आहे. 28 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 28. शिवकुमार वैयक्तिक 12 धावसंख्येवर. आणि पुढचं षटक तिसरं षटक घेऊन लक्ष्मण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 28. एका गड्याच्या मोबदल्याच. आणि दुर्गा चांगला खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि 1 धावेवर समाधान मानावं लागते.
धावसंख्या पोचते 19. लक्ष्मण याचा दुसरा चेंडू, सामना करतील शिवकुमार आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू वाईड. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 30. तिसरं षटक प्रगतीपथावर. उंच टोलाला चेंडू शिवकुमार याच्या बॅटमधनं आणि हा चौकार. धावसंख्या पोचते 34. शिवकुमार यांचं चांगलं असं योगदान आपल्या संघासाठी देत आहेत आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत. पुढचा चेंडू लक्ष्मण याचा, सामना करतील शिवकुमार. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मिसफील्ड होते आणि 4 धावा मिळत आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा, 4 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पोचते 38. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 38. 15 चेंडू 38 धावा, चांगलं समीकरण या ठिकाणी. आणि पुढचा चेंडूचा सामना करतील लक्ष्मण आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. धाव चांगला काढण्याचा प्रयत्न होता पण तो काय असफल झाला. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 38. पुन्हा एकदा उंच डोलावलेला चेंडू जातोय सीमा पार आणि हा षटकार शिवकुमार यांच्या बॅट मधून. धावसंख्या पोचते 44. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू लक्ष्मण यांचा, सामना करतील आणि हा ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि एक षटकार शिवकुमार यांच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने मारलेला हा षटकार. धावसंख्या पोचते 50. मला वाटतं फ्रेंड सर्कल संघाने एक टाळ्या वाजवल्या पाहिजेत शिवकुमार यांच्यासाठी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतायत आपल्या संघासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 50. 1 बाद 50. वैयक्तिक 26 धावसंख्येवर शिवकुमार आणि चौथा आणि शेवटचं षटक घेऊन सागर मुळीक. वैयक्तिक 32 धावावर शिवकुमार. पहिला चेंडू, सामना करतील दुर्गा. सुंदर असा चेंडू लेग बायच्या स्वरूपात. एक धाव मिळते. एक्कावन्न धावा. सागर याचं सुंदर षटक. पुन्हा एकदा मिड ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा एक धाव मिळते या ठिकाणी. मिस फील्ड आणि ओव्हर थ्रो दिसतोय शिवांश संघाकडून. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 52. सागरेच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करते दुर्गा आणि पुन्हा एकदा फसले. चांगला बॉलिंग म्हणावी लागेल सागर यांची. एका धावेवर समाधान म्हणावं लागतंय. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. चांगली रोखला आहे धावफलक इथे सागर मुळीक यांनी. चौथा चेंडू सागर यांचा आणि सामना करतील अनुभवी फलंदाज शिवकुमार. 53 धावा
शेवटचं षटक प्रगतीपथावर. निर्धाव चेंडू सागर यांचा, शिवकुमार यांना काही कळू शकला नाही आणि धावसंख्या स्थिरावते ती 53 धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. पाहूया शिवकुमार आपल्या संघासाठी अजून किती धावांचा डोंगर उभा करतायत. 5वा चेंडू सागर याचा, सामना करतील शिवकुमार. या ठिकाणी रनआउट झाले शिवकुमार आणि चांगला थ्रो एका धावेने धावसंख्या पोचते 54. आणि पुढचा फलंदाज शफिक. 54 धावा फ्रेंड सर्कल संघाचे. सुंदर असा फलंदाजी या ठिकाणी शिवकुमार याची. चांगलं योगदान या ठिकाणी आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू सागर याचा. सामना करतोय शफिक. एक धाव मिळते या ठिकाणी. धाव चित होण्याचा, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 55 धावा या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड सर्कल संघाच्या आणि 56 धावांचं 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शिवांश संघासमोर. सुन्या सुन्या वेल बॉल रे. सुन्या नेक्स्ट मॅच कोणाची? नेक्स्ट मॅच कॅप्टनच्या बॅटिंग. पुढील सामना कोस्टल फायटर्स आणि चॅम्पियन स्क्वॉड यांनी, कॅप्टन यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी करायची आहे लवकरात लवकर. कोस्टल फायटर आणि चॅम्पियन स्क्वॉड नाणेफेकीसाठी यायचं आहे. टाइम भेटला तर नाही.
शिवांश इलेव्हन संघाकडून तुषार तुषार आणि वैभव. आणि गोलंदाजी करते शफिक. 56 धावांचं आव्हान शिवांश इलेव्हन संघासमोर फ्रेंड्स सर्कल संघाकडून. आणि फ्रेंड्स सर्कल संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी शफिक. चॅम्पियन स्क्वॉड आणि कोस्टल फायटर कप्तानांनी टॉससाठी यायचंय. पहिला चेंडू सामना करतोय तुषार. उंच टोलावलेला चेंडूच्या खाली या ठिकाणी झेलबाद होण्याचा चान्स होता पण तो हुकला आणि 2 धावा. खातं खोलतायत तुषार. दुसरा चेंडू शफिक याचा. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या पोचते 4. तिसरा चेंडू शफिक याचा. सामना करतोय तुषार. पुन्हा एकदा झेल आणि यावेळी कुठलीही मिस्टेक नाही आणि हा झेल होतोय तुषार. पहिला गडी बाद होतोय शिवांश संघाकडून आणि त्याची जागा घेण्यासाठी जात आहेत सुनील. कर्णधार सुनील. ब्लूटूथ कोणाचं मिळालेलं आहे, कोणाचं असल्यास यायचं आहे, मालकाने यायचं आहे. ब्लूटूथ सापडलंय बाउंड्रीवर. तिसरा चेंडू शफिक याचा. सामना करतोय सुनील. चांगला टोलावलेला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी झालाय. चांगली फिल्डिंग. चार चेंडू आणि 4 धावा. शफिक याचा पुढचा चेंडू. सामना करतील सुनील. जोरदार मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागते सुनील याला आणि धावसंख्या पोचते 5. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 56 धावांचं तगडं आव्हान शिवांश इलेव्हन संघासमोर. आणि पाहूया 19 धावामध्ये 51 धावांचं लक्ष्य आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या पोहोचते 5 वर. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 एका गड्याच्या मोबदल्यात. शिवांश इलेव्हन संघाला चांगली रणनीती या ठिकाणी आखावी लागेल. चांगली भागीदारी पण करावी लागेल या पुढील ओव्हरमध्ये. कोस्टल फायटर टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतलेला आहे. पुढील सामना कोस्टल फायटर विरुद्ध चॅम्पियन स्क्वॉड.
18 चेंडूमध्ये 51 धावा. पुढचं षटक घेऊन दुर्गा, एक अष्टपैलू खेळाडू दुर्गा, सामना करते सुनील. जोरदार मारण्याचा इथे चेंडू आणि 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 हा षटकार सुनील याच्या बॅटमधून. अकरा धावावर धावफलक पोचतोय. चांगला प्रयत्न झाला होता या झेलसाठी, पण सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलाय. पुढचा चेंडू दुर्गा याचा सामना करतोय सुनील. आणि पुन्हा एकदा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली कृष्णा आणि हा षटकार. सुंदर असा फलंदाजी सुनील यांची. कृष्णा 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 जा बॉलर काढ. कृष्णा बॅटिंग. कृष्णा बॉलिंग 17. ब्लूटूथ भेटलेला आहे, कोणाचा असेल त्याने घेऊन जायचा आहे. लेदर कव्हर ब्लूटूथ मालकाने ओळख पटवून घेऊन जायचं. पुढचा चेंडू दुर्गा आणि हा आउट होतोय. सुनील. दोन षटकारांची त्या ठिकाणी आतिषबाजी झाली होती सुनील याच्या बॅटमधून, आणि हा बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोण आहे? माही राजेश. 17 धावफलक स्थिरावतोय 17 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू दुर्गा याचा सामना करतोय राजेश. दोन गडी तंबूत शिवांश इलेव्हन संघाचे, आणि चौथा चेंडू दुर्गा याचा सामना करतोय राजेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड होते, आणि त्याचा निश्चितच फायदा होईल या ठिकाणी. 4 धावा. धावसंख्या पोचते 21. राजेशच्या बॅटमधून पहिला चौकार. चार चेंडू दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 21. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चितच मिळेल, आणि दुसऱ्या धावेसाठी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट राजेशचं, आणि 2 धावसंख्येने धावसंख्या पोचते 23. 5 चेंडू. 13 बॉल 33 धावा. 13 चेंडू 33 धावा शिवांश इलेव्हन संघाला. आणि दुर्गा याचा शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 23. बारा चेंडू 33 धावा. या अगोदर जो सामना झाला होता त्यामध्ये सुद्धा 12 चेंडू 33 धावांचं आव्हान होतं, आणि या सामन्यातही तेच आव्हान. पाहूया शिवांश इलेव्हन संघ काय करतोय. आणि सागर मुळीक पाणी घेऊन
या ठिकाणी नाश्ता आलेला आहे खेळाडूंसाठी आणि रसिकांसाठी. या ठिकाणी नाश्ता आलेला आहे, तर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. क्रिकेट प्रेमी मंडळाकडून हा नाश्ता. तिसरं षटक घेऊन तानाजी आणि नो बॉल. एका धावेने धावसंख्या, अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 24. आणि फ्रीचा इशारा पंचांकडनं. पाहूया महेश काय करते. महेश, वैभव जोरदार मारलेला हा चेंडू आणि नक्कीच षटकार होतोय. 6 धावा. फ्री हिटचा पुरेपूर फायदा आणि धावसंख्या पोचते 30. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते 30. एक चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू नो. तानाजी याचा दुसरा चेंडू निर्धाव आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय बाद. वैभव तंबूत परततोय वैयक्तिक 6 धावसंख्येवर. वैभव याची जागा घेण्यासाठी तुकाराम पाटील. 30. 26 धावांच्या गरज. 10 धावा, 10 चेंडू 26 धावा. मी यायच्या आधी होता हो. मी मला सांगायचे सोमनाथ सरांनी पुढचा चेंडू शिवाजी तानाजी याचा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते 30 वर. 9 चेंडू 26 धावांचं समीकरण शिवांश 11 संघाला. आणि तुकाराम या ठिकाणी आउट होतोय. किती झाले? 4 बाद 30 धावा. सात चेंडू 26 धावा. 8 चेंडू 26 धावा. तानाजी याचा 5वा चेंडू. सामना करतोय नवीन बॅट्समन स्वप्नील. तानाजी याचं उत्कृष्ट असं षटक. या ठिकाणी फक्त 6 धावा, 7 धावा आणि 4 धावा स्वप्नील याच्या बॅटमधून. धावसंख्या पोचते 34. 22. एका षटकामध्ये 22 धावांची गरज शिवांश 11 संघाला.
काय ऑनलाईन तुझा मोबाईल नाही का तिकडे ठेवलं मी जर माझ्यात ओपन करतात कुठली मॅच पाहिजे तुम्हाला क्रिकेटसाठी पाठीमागची मॅच शिवकुमारची पाठीमागची म्हणजे झाली नाही का इनिंग इनिंग काय देते मला काय ओपन करते मॅच पाठीमागची क्रिकेट बस मध्ये आहे ना कोण आहे रे बॉलर बॉलर कोण आहे हे बॉलर कोण रे शेवटचं षटक घेऊन सुभाष फ्रेंड्स सर्कल संघाकडून सुभाष आणि सामना करतोय महेश 22 धावांचं लक्ष्य एका षटकामध्ये सामना राजेश सामना करतोय राजेश 6 चेंडू 22 धावा आणि हा वाईड अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पोचते 33-35 21 धावांची गरज 6 चेंडू या ठिकाणी 1-2 षटकार बसले पाहिजेत आणि पाहूया राजेश काय करतोय पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने वाईड चेंडू आणि धावसंख्या पोचते 36 20 चेंडूची 20 धावांची गरज 6 चेंडूमध्ये शिवांश 11 संघाला चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आणि धावसंख्या पोचते 38 18 धावा 5 चेंडू निर्धाव जातोय चेंडू 4 चेंडू 18 धावा राजेश ना राजेश किती 8 धावा वैयक्तिक 8 धावावर खेळतोय राजेश मार बे अरे यार काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय 3 चेंडू 18 धावा 3 षटकारांची गरज शिवांश 11 संघाला राजेश काय करतोय बघूया एकोणचाळीस 3 चेंडू 17 धावा एक धाव 40 धावा झालेल्या आहेत आणि 16 धावाची गरज 2 चेंडूमध्ये औपचारिक सामना या ठिकाणी राहिलेला आहे आणि फ्रेंड्स सर्कल संघाकडे हा सामना झुकतोय षटकार चौकार 44 धावा झालेल्या आहेत शेवटचा चेंडू शिल्लक 44 एका चेंडूमध्ये 12 धावा सुभाषचं चांगलं असं षटक फ्रेंड सर्कल संघाकडून जे की हा सामना त्यांच्या पक्षात घेऊन गेला आणि हा सामना फ्रेंड सर्कल संघाने जिंकलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर शिवकुमार
होतोय. हे सुन्या एवढं का गडबड का अभिषेक शर्मा येतो ना. क्रिकेट प्रीमियर लीगचे वर्ष 6वे नाश्ता आलेला आहे, सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि खचाखच असं प्रेक्षक भरलेले आहेत आणि नावाजलेले प्लेयर आहेत या प्रत्येक टीममध्ये. आणि ह्या प्रीमियर लीगची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख उपस्थिती सुरेश मनोळीकर सर, विनय मनेरीकर सर, दीपक शिंदे सर, संदीप पाटील, दादासू पाटील, नितेश गावडे. आणि नियोजन हे केलेलं आहे किरण बामणे. असे उत्कृष्ट असे नियोजन केलेलं आहे. किरण बामणे, दत्तू, सुनील यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे आणि एक सुंदर असं नियोजन केलेलं आहे. 2